Hello students. Yesterday we learned definition of set, then examples of sets, then belongs to, does not belongs to, and some examples. तर विद्यार्थ्यांनो, काल आपण संच म्हणजे काय, संचावरील काही उदाहरणे आणि चा घटक आहे, चा घटक नाही आणि काही संख्यांचे समूह पाहिलो. तर आज आपण संच लिहिण्याच्या पद्धती अभ्यासू. Today we are going to study methods of writing sets. There are two methods of writing sets. First method, listing method or roster method, and second method is rule method or set builder form method. पहिल्या पद्धतीचं नाव आहे यादी पद्धती आणि दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे गुणधर्म पद्धती. अशा संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, ज्यामध्ये पहिली पद्धत आपण काय म्हणतो, यादी पद्धती, लिस्टिंग मेथड. दुसरी रूल मेथड, गुणधर्म पद्धती. इन इंग्लिश, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड. सो फर्स्ट मेथड, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर आपण पहिली पद्धत अभ्यासूया, यादी पद्धती. तर ही यादी पद्धतीने जेव्हा आपण संच लिहितो ते कसं लिहायचं ते पाहूया. जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तेव्हा आपल्याला जे काही सामान आणायचं असेल त्याची आपण यादी तयार करतो आणि मग त्या दुकानामध्ये जाऊन ते सामान त्या यादीप्रमाणे खरेदी करतो. तसं इथं सुद्धा यादी पद्धतीमध्ये काय करायचं असते, त्या संचामध्ये जेही घटक असतात ते घटक आपणाला महिरूपी कंसाचा वापर करून लिहायचं असते. इन दिस लिस्टिंग मेथड we write all the elements of a set in a curly bracket. In a curly bracket. You know curly bracket means महिरूपी कंस. This is a curly bracket. Each of the element is written only once and separated by comma. जेव्हा आपण यादी पद्धतीने घटक लिहितो तेव्हा एक घटक हा एकदाच लिहावा आणि प्रत्येक घटक लिहिल्यानंतर काय द्यायचं असतं तर तो कॉमा द्यायचा असतो. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. त्या संचामध्ये घटक लिहिण्याचा जो क्रम आहे तो क्रम मागे पुढे झाला, खालीवरी झाला तर चालतो, परंतु त्या संचामधले सर्व घटक लिहिलं पाहिजे. तर हे जेव्हा आपण यादी पद्धतीने त्या संचातले घटक लिहितो तेव्हा आपल्याला ह्या नियमाचं पालन करायचं आहे. हे पहा, फॉर एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. 1 ते 10 मधील जे विषम संख्या आहेत, नो ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. The set of odd numbers between 1 and 10. 1 ते 10 यामधील जे विषम संख्या आहेत त्यांचा आपल्याला संच लिहायचा आहे. आता तो संच कसा लिहायचा, तर तुम्हाला या अगोदर सांगितलेलं होतं की संच जेव्हा आपण यादी पद्धतीने लिहितो तेव्हा पहिल्यांदा त्या संचाचं नाव जर दिलेलं नसेल तर आपण इंग्रजीतील कोणतेही एक अक्षर वापरू शकता. कधी कधी त्या संचाचं नाव दिलं जाते, दिलं नसेल तेव्हा आपण ए पासून झेड पर्यंत कुठलंही एक अक्षर घ्या. दिस इज सेट ए. त्या संचातले घटक महिरूपी कंसात लिहायचे आहेत. राईट द एलिमेंट्स इन कर्ली ब्रॅकेट. यू नो विच आर ऑड नंबर्स, द नंबर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. 1 ते 10च्या मधली संख्या कोणत्या असतील तर 3, 5, 7, 9.
You know here how many elements? 1, 2, 3, 4. These are 4 elements. असं या ए या संचामध्ये एकूण घटक किती आले तर 4 आले. आता यांचा क्रम खालीवरी झाला तरी चालतो. इफ ऑर्डर इज not in order is not in consecutive. This is a 3, 5, 7, 9. This is a consecutive and this is not consecutive. 7, 3, 5, 9. हे क्रमानुसार आहे, हे क्रमानुसार नाहीये. म्हणून तुम्ही असंही लिहिलात तरी चालते, या पद्धतीने लिहिलात तरी चालते. फक्त एकच नियम लक्षात ठेवा की त्या संचातले घटक लिहिताना प्रत्येक वेळी कॉमा द्यावा. एक घटक हा एकदाच लिहावा. त्याच्यानंतर महिरूपी कंसाचा वापर करावा. संचाचं नाव दिलं नसेल तर आपण कोणतेही अक्षर वापरून लिहावे. असं लिहिण्याच्या पद्धतीला यादी पद्धती म्हणतात. दिस इज नोन ॲज लिस्टिंग मेथड. इफ एन एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स. कधी कधी काय होते, त्या संचातले घटक एकापेक्षा जास्त वेळा येतात. देन इट इज कस्टमरी टू राईट दॅट एलिमेंट ओनली वन्स. तेव्हा तो घटक हा फक्त एकदाच लिहावा असा संकेत आहे. एकापेक्षा जास्त वेळा जरी एखादा घटक येत असेल तर तो घटक आपण जेवढ्या वेळा आलेला आहे तेवढ्या वेळा न लिहिता फक्त एकदाच लिहावा. जसं इथे एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. यू नो हिअर वन एक्झाम्पल. इन द वर्ड रिमेंबर. दिस इज द वर्ड रिमेंबर. REMEMBER. You know here how many elements? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. But there are more than one time the element occurs. एकापेक्षा अधिक वेळा काही घटक आलेले आहेत तेव्हा आपण ते एकदाच घेणार. म्हणजे कसं, इथं आर हा जो घटक आहे तो 2 वेळा आलेला आहे. ई बघितला तर 3 वेळा आलेला आहे. एम बघितला तर 2 वेळा आलेला आहे. तर हे घटक आपण फक्त एकदाच लिहिणार आणि त्यानुसार आपण तो संच लिहिणार. इन दिस वर्ड द लेटर्स आर एम ई आर रिपीटेड मोर दॅन वन्स. त्याची पुनरावृत्ती झालेली एकापेक्षा जास्त वेळा, तरी पण आपण एकदाच लिहिणार. म्हणून आता पुन्हा या संचाचं नाव आपण एज घेतलेलं आहे. इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट आर कॉमा ई कॉमा एम कॉमा बी. हाऊ मेनी एलिमेंट्स? 4. तर असं हे आपण एकापेक्षा जर जास्त वेळा घटक आले असतील तर तो एकदाच लिहावा. हा एक नियम लक्षात ठेवा. इफ एलिमेंट्स आर रिपीटेड मोर दॅन वन्स देन यू राईट वन टाइम दिस एलिमेंट. तर हे यादी पद्धतीने आपण ते संच कसं लिहावं तो भाग आपण अभ्यासतोय. तर आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये काही एक्झाम्पल्स होते ते आपण बघूया. यू नो दिस इज एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 1. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. यू नो नेम ऑफ लिस्टिंग मेथड. सेकंड नेम ऑफ लिस्टिंग मेथड इज रोस्टर फॉर्म. आता आपल्याला हे संच कशा पद्धतीने लिहायचे आहेत? यादी पद्धतीने. सेट ऑफ इव्हन नंबर्स. यू नो इव्हन नंबर्स. नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या. आता इथं प्रश्न कसा आहे पहा. क्वेश्चन इज लाईक दॅट. सेट ऑफ इव्हन नंबर्स. यू नो सेट ऑफ इव्हन नंबर्स. ग्रेटेस्ट इव्हन नंबर्स डोंट नो. मीन्स इनफायनाइट. आता इथे कुठपर्यंत लिहायचा हा भाग दिलेला नाहीये आणि ते लिहिण्याची जर क्रिया आपण चालू केलं तर ती संपत नाही. यू नो स्मॉलेस्ट इव्हन नंबर इज 2 and biggest cannot be told. Hence 2, 4, 6, 8, up to dash 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 curly bracket close. जेव्हा त्या संचातले घटक हे आपणाला लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर ते जर संपत नसतील तेव्हा आपण असं डॅश डॅशने दाखवावं. याला आपण इन्फायनाइट म्हणतो. अनंतापर्यंत. म्हणजे पुढे आणखीन घटक लिहिणे हे आपले चालूच आहे.
म्हणून इथं आपण सांगितलं की 2, 4, 6, 8, डॅश 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 हा संच कशाचा आहे तर समसंख्यांचा आहे. आता इथं आपण संचाचं नाव लिहिलं नाही, तुम्ही लिहू शकता. इव्हन नंबरवरून इज इक्वल टू असं वापरा. इनिशियल जसं आपण आपल्या नावाचं इनिशियल लेटर घेतो, पूर्ण नाव नाही घेत, तसं याच्यावरून आपल्याला कोणतं अक्षर घ्यायचं हे सुद्धा ठरवता येते. इव्हन नंबर इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2, 4, 6, 8, अप टू डॅश 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 असं सुद्धा लिहिता येते. त्याच्यानंतर दुसरा सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता इथं काय म्हटले बघा, अशा सममूळ संख्या, मूळ तर आहेत पण ते सम म्हणले. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. You know prime numbers, the numbers which have two factors, one and the number itself. ज्या संख्येचे अवयव फक्त दोनच असतात, एक आणि ती संख्या, त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. वरच्या उदाहरणामध्ये प्राईम म्हणजे मूळ हा उल्लेख नव्हता, त्याच्यामध्ये प्राईम असा उल्लेख केलेला आहे. आणि पुढे सांगितले की 1 ते 50 मध्ये जेवढे असतील तेवढ्या लिहा असं म्हटलेलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की लहानात लहान आणि एकमेव असलेली ही सममूळ संख्या ही कोणती आहे तर ती 2 आहे. 2च्या व्यतिरिक्त जर आपण पुढे संख्या बघत गेलं, समसंख्या भेटतील, परंतु ती मूळ असेल असं आपणाला ती संख्या भेटणार नाही. Hence here only one even prime number, which is this number 2. इथं आपल्याला फक्त एकच संख्या भेटते, सममूळ संख्या, इव्हन प्राईम नंबर. ती कोणती तर 2. त्यामुळे इथं आपल्याला या संख्यामध्ये घटक किती भेटतात फक्त एकच, तो म्हणजे कोणता 2. म्हणून आपण इथं त्या संचाचं नाव देऊ शकता. ई द्या, ए द्या, झड द्या, कोणतेही द्या, इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2. तिसरा पहा, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. You know definition of integers, positive numbers, negative numbers, neither positive nor negative numbers. पूर्णांक संख्येमध्ये धन असतात, ऋण असतात, धनही नाही, ऋणही नाही, अशा सर्व संख्या असतात. परंतु इथं म्हटले काय फक्त निगेटिव्ह इंटिजर्स. निगेटिव्ह नंबर स्टार्टिंग फ्रॉम -1 and these are also infinite, hence -1, -2, -3, up to dash dash dash. This is set of negative integers. हे झालं ऋणोत्तर पूर्णांक संख्यांचा संच. वरचा होता सममूळ संख्यांचा संच, त्याच्यावर काय होता फक्त समसंख्यांचा संच. त्यानंतरचं जे आपण चौथं उदाहरण अभ्यासणार आहोत, ते चौथं उदाहरण काय आहे पहा. 7 बेसिक साऊंड्स ऑफ अ सारेगम. यू नो सारेगम पद निसा. सारेगम पद निसा. तर इथं काय म्हटले पहा, इथं जो आपल्याला संच लिहायचा आहे तो संच कोणत्या प्रकारचा लिहायला सांगितले तर संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. त्यामध्ये किती 7 सूर आहेत, ज्यामध्ये पहिला आपण सा, रे, ग, म, प, द, नी किती झाले पहा, 7 झाले का पहा. यू नो सा यसे, रे आरी, ग जीए, म एमए, प पीए, ध डीएचए, सारे गम पध नी एन आय. दीज आर 7 बेसिक साऊंड्स ऑफ सारेगम. तर हे असं यादी पद्धतीने आपणाला त्यामधले 7 मूळ स्वरांचा समूह लिहिता आला. तर हे इथं आपल्याला काही संचाचं नाव वगैरे दिलेलं नव्हतं, फक्त त्या संचात घटक कोणते लिहायचं तो भाग दिलेला होता, तो आपण लिहिलेला आहे. नाव दिलं तर लिहा, नाही दिलं तरी आपण स्वतः घेऊन कुठलंही नाव लिहू शकता. शेवटी लिहिताना महिरूपी कंस, प्रत्येक घटक लिहिल्यानंतर कॉमा,
एखाद्या संचातले घटक जास्त असतील तर आपण असा अनंतापर्यंतचा भाग दाखवू शकतो. असा हा पहिला प्रश्न होता. त्यानंतर आणखी एक प्रश्न आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, जो की तो सुद्धा यादी पद्धतीनेच लिहा असं म्हटलेलं आहे. राइट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड्स. फर्स्ट एक्झाम्पल. ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारतीय सौर वर्षाचे महिने लिहा म्हटले. जसं आपले इंग्रजी महिने 12 आहेत, तसं मराठी महिने सुद्धा 12 आहेत. आपण म्हणतो चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तर हे आपल्याला इथं भारतीय सौर वर्षाचे महिने, आपल्याला इंग्रजी महिने पटापट येतात, पण थोडंसं मराठी महिने म्हणलं की कुठंतरी एखादं नाव आपल्याला आठवत नाही. सो हिअर विच आर द एलिमेंट्स. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. These are 12 months in the Indian solar year. हे भारतीय सौर वर्षाचे 12 महिने आपण दिलं. 13वा महिना नाहीये. तर हे आपल्याला अगोदरच माहीत असावं. तरच आपण ते घटक लिहू शकतो, अन्यथा लिहिता येणार नाही. जसं आपल्याला वर विचारलं होतं, की त्या सारे गम पद निसा हे जे 7 सूर लिहायचे होते आपल्याला, तेही माहीत असणं आवश्यक. तसं तर प्रत्येक संच लिहित असताना आपल्याला ते घटक अगोदर माहीत असावं. संख्या असतील, मूळ संख्या कोणत्या, सम कोणत्या, विषम कोणत्या, विच आर ऑड नंबर्स, विच आर इव्हन नंबर्स, विच आर प्राईम नंबर्स, या सर्व बाबी विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल. लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. हे दुसरं उदाहरण आहे, की तो दुसरं उदाहरण लिहित असताना आपल्याला तो संच काय दिलेला आहे, तर कॉम्प्लिमेंट हा जो शब्द आहे त्यामधील अक्षरे. आता ह्याच्यामध्ये काही अक्षरे डबल आलेली आहेत पुन्हा. हिअर द एलिमेंट्स आर मोर दॅन वन टाइम्स ऑकर. हेन्स विच आर एलिमेंट्स C, O, M, P, L, E, N, T. तर हे असे एकूण किती घटक झाले, तर 3 आणि हे 3 6 आणि 2 8 घटक झाले. तर हे झालं दुसरं उदाहरण. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा. तिसऱ्या उदाहरणामध्ये सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, म्हणजे मानवी ज्ञानेंद्रियांची नावे लिहा. सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आहेत. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. तर पुन्हा आपण त्या संचाचं नाव एक्स बरोबर काय लिहिलेलं आहे, तर नोज, इयर्स, आईज, टंग, स्किन. दीज आर 5 सेन्सरी ऑर्गन्स. हे 5 मानवी ज्ञानेंद्रिय आहेत. हे तिसरं उदाहरण. त्यानंतर चौथं उदाहरण काय आहे पहा. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता पुन्हा इथं मूळ संख्यांचा संच लिहा म्हटले. आत्ताच तुम्हाला मी व्याख्या सांगितलं होतं. डेफिनेशन ऑफ सेट प्राईम नंबर्स. द नंबर्स हॅव्हिंग फॅक्टर्स 1 and the number itself is known as prime number. ज्या संख्येचे अवयव 1 आणि ती संख्या असं 2च अवयव असतात त्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या. मग ते कुठले लिहायचे, तर आपल्याला 1 पासून 20 पर्यंतची लिहायचे आहेत. मग तेव्हा आपल्याला वाटते की पटकन आपण 1 चा उल्लेख करतो. बट 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. 1 ही मूळही नाही, संयुक्तही नाही. म्हणून पुन्हा काय ना 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. कारण 20 येणार नाही. व्हाय? बिकॉज 20 इज अ कंपोजिट नंबर, नॉट प्राईम नंबर. इट इज डिव्हिजिबल बाय 2. ज्यांचे अवयव 1 आणि ती संख्या असेच अवयव आहेत त्यांनाच आपण मूळ संख्या म्हणतो. तर हे मूळ संख्यांचा संच झाला 1 ते 20 पर्यंत. त्याच्यानंतर 5चं उदाहरण आहे नेम्स ऑफ कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. नेम्स ऑफ कंटेंट्स ऑफ द वर्ल्ड. आता आपल्याला या जगामधले किती खंड आहेत त्यांचं संच लिहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की किती खंड आहेत एकूण. पहा इथे दिलेले आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका,
साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. किती झाले? 5-7 खंड झाले का बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. these are 7 contents of the world. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हीच उदाहरणं विचारले जातील असं नाही. कुठलेही असतील, मुख्य दिशा असतील, उपदिशा असतील, मराठी महिने असतील, इंग्रजी महिने असतील, या सर्व बाबी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. तरच आपण तो संच यादी पद्धतीने लिहू शकतो, अन्यथा नाही. हे झालं आपलं कोणत्या पद्धतीने, तर यादी पद्धतीने कसं लिहायचं. त्याच्यानंतर आपण दुसरी पद्धत अभ्यासूया, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड. आता रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड यामध्ये काय आहे हे पहा. In this method, we do not write the list of elements, but write the general element using variable followed by vertical line or vertical dot and write the property of the variable. गुणधर्म पद्धतीने जेव्हा आपण संचाचे घटक लिहितो तेव्हा तिथं आपल्याला यादी लिहिण्याची गरज नाही, तर काय लिहायचंय, राईट द जनरल एलिमेंट युजिंग व्हेरिएबल. त्यात ते जे काही संच दिलेला आहे त्यामधला मुख्य घटक ओळखा आणि त्याच्यासाठी एक अक्षर शोधा. आणि ते दर्शवण्यासाठी आपण एकतर उभी रेघ किंवा असे 2 उभे डॉट टिंब दाखवावे. कशासाठी, तर राईट आणि पुढे राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल आणि पुढे तो चल आपण कशासाठी वापरलं त्याचा गुणधर्म लिहावा. परत पहा, इथं आपल्याला घटक क्रमाने लिहायचे नाहीत, यादी पद्धतीनं दिलं जाईल. गुणधर्म पद्धतीने लिहा म्हटलं जाईल तेव्हा आपल्याला त्यातला अगोदर नेमका गुणधर्म काय आहे ते ओळखलं पाहिजे. त्यासाठी कोणतं इंग्रजीतलं अक्षर गृहीत धरा. त्याच्यानंतर उभी रेघ किंवा असे 2 डॉट वापरा आणि त्याच्या पुढे तो गुणधर्म, आपण तो चल कशासाठी वापरलं त्याविषयीचा गुणधर्म लिहायचं. राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. तर आता हे उदाहरण आपण कसं सोडवायचं ते बघूया. तर यू नो हिअर एक्झाम्पल. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे पहा. A is equal to, in curly bracket, this is x variable, this is a vertical line, this is belongs to n for natural number and this is x. This x is such that greater than 1 less than 10. आता याला कसं वाचतात पहा. हा जो ए नावाचा संच आहे तो ए नावाचा संच कसा आहे, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. ही जी उभी रेषा ओढलेली आपण त्याचा अर्थ होतो सच दॅट, असा की, असे की. सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. आता एवढ्यावरून आपल्याला अर्थ कळतो की ए या संचामधले घटक हे नैसर्गिक आहेत. कशावरून इथं दिलेलं आहे, एक्स हे जे अक्षर आहे हे नैसर्गिक संख्येसाठी वापरलेलं आहे कारण तो त्याचा घटक आहे म्हटले. आणि त्या नैसर्गिक संख्या कशा आहेत, 1 पेक्षा मोठ्या आणि 10 पेक्षा लहान. आता हे आपल्याला यादी पद्धतीने हे 5 लिहिता येते. ए बरोबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. दिस इज अ लिस्टिंग मेथड अँड दिस इज अ रूल मेथड. ही गुणधर्म पद्धती झाली. आता गुणधर्म पद्धतीने लिहिताना समजा हे उदाहरण तुम्हाला गुणधर्म पद्धतीने लिहा म्हटले. राईट धिस एक्झाम्पल बाय युजिंग रूल मेथड. देन यू नो हाऊ टू राईट. फर्स्ट ऑब्झर्व धिस एक्झाम्पल. पहिल्यांदा आधी याचं निरीक्षण करा की या संचातले घटक कसे आहेत. 2, 3, 4 हे नैसर्गिक दिसतात. कसे दिसतात, 1 पेक्षा मोठे, 10 पेक्षा लहान. मग याचा आपण एक गुणधर्म शोधलं की हे नैसर्गिक संख्या आहेत, याच्यासाठी आपण एक अक्षर वापरायचं, एक्स वापरलं. हे असा हा संच कसा आहे, तो असा आहे की तो नैसर्गिक संख्येचा घटक आहे. आणि पुढे जर आपल्याला हे समजत नसेल, समजा इथं काय दाखवलं पहा, हे जे नैसर्गिक संचाचे घटक आहेत ते कसे आहेत, 1 पेक्षा मोठे, 10 पेक्षा लहान, ग्रेटर दॅन 1 स्मॉलर दॅन 10. त्याला म्हणतात गुणधर्म पद्धती. आणि हे कसं वाचायचं, ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि
ते 1 पेक्षा मोठे आणि 10 पेक्षा लहान आहे. तर हे गुणधर्म पद्धतीचं उदाहरण आपण बघितलं. त्याच्यानंतर आणखीन एक उदाहरण पाहू आपण. हिअर सेकंड एक्झाम्पल. B is a set of all x such that x is a prime number between 1 and 10. आता B हा अशा x चा संच आहे की x ही मूळ संख्या आहे आणि ती 1 ते 10 च्या मधली आहे. You know which are prime numbers. Numbers having two factors, 1 and the number itself lies between 1 and 10. These are 2, 3, 5, 7. आता हे जर आपल्याला उदाहरण असं यादी पद्धती दिलेलं असेल आणि गुणधर्म पद्धती जर लिहा म्हटलं तर आपण कसं लिहिणार पहा. ह्याचा गुणधर्म आपण शोधला. दीज आर प्राईम नंबर्स. पहिलं, दिस इज अ प्रॉपर्टी. देन यूज एनी वन व्हेरिएबल फॉर दिस. तर आपण वापरलं एक्स पुन्हा. बी हा अशा एक्सचा संच आहे. एक्स ही मूळ संख्या आहे आणि ती 1 ते 10 मधली आहे. B is a set of all x such that x is a prime number between 1 and 10. This is a listing method. ही यादी पद्धतीत पण लिहून दाखवले तुम्हाला आणि हे गुणधर्म पद्धती असं लिहितात. पहिल्यांदा जे काही नाव दिलं असेल ते नाव लिहा, नसेल तर आपण कुठलंही घेऊ शकता. त्याच्यानंतर जे गुणधर्म शोधला त्याच्यासाठी कुठलंही एक इंग्रजीतलं अक्षर वापरा आणि पुढे ते अक्षर कशासाठी वापरलं ते सांगा आणि त्या संख्या कशा आहेत, कोणापेक्षा मोठ्या आहेत का छोट्या आहेत का तितकेच आहेत हे सांगावं. यू नो क्यू फॉर रॅशनल नंबर. आपल्याला माहिती आहे की आपण क्यू हे अक्षर कशासाठी वापरलं, रॅशनल नंबरसाठी. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स विच कॅन बी रिटर्न इन अ सेट बिल्डर फॉर्म ॲज. तर त्या परिमेय संख्यांचा संच कसा लिहितात. Q is a set of all numbers in the form of P by Q such that P and Q are integers but Q is not equal to 0. हे परिमेय संख्यांचा संच आहे. Q is a set of all numbers in the form of P by Q such that P and Q are integers where Q is non-zero number. तर हे झालं परिमेय संख्यांचा संच कसा लिहितात. Q हा अशा P आणि Q चा संच आहे की P आणि Q हे पूर्णांक आहेत आणि Q हा नाही शून्य. तर हे परिमेय संख्यांचा संच लिहिण्याची गुणधर्म पद्धती आहे. त्यानंतर आपण काही उदाहरणे बघूया परत की ती गुणधर्म पद्धतीने कसं लिहायचं. आता इथं तुम्हाला जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत हे पहा. दोन बाजू पहा, इकडे दोन्ही बाजूंचं निरीक्षण करा. इथं आपण बघितला तर पहिल्यांदा आपण इथं कोणती पद्धत वापरली, रूल मेथड अँड दिस इज अ लिस्टिंग मेथड. आता हे कसं लिहितात. A is a set of all x such that x is a letter of the word division. असं उदाहरण दिलं जातं आणि यादी पद्धतीने लिहा असं म्हणतात. तेव्हा आपल्याला याची यादी करता आली पाहिजे. ए मध्ये जे घटक आहेत ते घटक कसे आहेत की डिव्हिजन या शब्दातले अक्षर आहेत. तेव्हा आपण यादी पद्धती कसं करतो तर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डी कॉमा आय कॉमा व्ही कॉमा एस कॉमा ओ कॉमा एन. हे घटक एकदाच घ्यावा. सर्व घटक येणार नाहीत. जे एकापेक्षा अधिक वेळा आलेले आहेत ते आपण एकदाच लिहिणार. दुसरं उदाहरण पहा. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. बी हा अशा वायचा संच आहे की वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. म्हणजे वाय ही संख्या कशी आहे की ते संख्या अशी आहेत की ते 9 हा वर्ग व्हावा त्यांचा वर्ग जर केलं तर. मग आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येची वर्गमुळे 2 असतात. एक धन संख्या 3 चा वर्ग 9 होतो. एक ऋण संख्येचा वर्ग हा धनच होतो. म्हणून इथं आपण घटक किती लिहिलं पहा. बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -3,3. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण. सी इज अ सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30. सी हा अशा झडचा संच आहे की झेड हे 5च्या पटीतील संख्या आहेत
आणि ते 30 पेक्षा लहान आहेत. तर सी बरोबर 5, 10, 15, 20, 25. 30 घेता येणार नाही कारण आपल्याला 30 पेक्षा लहान म्हटले. हिअर why not 30 is the element? Because here the condition is given less than 30. तर हे असं आपल्याला गुणधर्म पद्धती दिलं तर यादी पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. यादी पद्धती दिलं तर गुणधर्म पद्धतीने लिहिता आलं पाहिजे. तर तुमच्या पुस्तकात पुन्हा काही उदाहरणे दिलेली आहेत. तर ती पहा. Fill in the blanks given in the following table. तर पुन्हा इथं 2 टप्पे पहा. लिस्टिंग और रोस्टर मेथड, रूल मेथड. पहिलं उदाहरण पहा 2, 4, 6, 8, 10, 12, 14. आता ही झाली यादी पद्धती. आता आपण याचं निरीक्षण करणार की हे काय आहे. बघितलं तर आपल्याला असं दिसते की 2 झाल्यानंतर 4 आहे, 4 झाले की 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 14 आहे. फर्स्ट ऑब्झर्व these elements. These are natural numbers and all elements are divisible by 2. नैसर्गिक संख्या दिसतात आणि 2 ने भाग जाणारे आहेत. तेव्हा आपल्याला कळले की A is a set of all x such that x is an even natural number less than 15. 15 पेक्षा लहान आहेत. तर हे पहा कधीही यादी पद्धतीने दिल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन केलं. These are even natural numbers and less than 15. मग हे दिलेल्या संचाचं नाव आपण जशास तसे घ्यावे. हे जे घटक आहेत त्यासाठी आपण एक अक्षर वापरतो. ते काय आहे हे पुढे सांगतो की ए हा अशा एक्सचा संच आहे की x हे 15 पेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहेत. हे असं लिहिणे याला गुणधर्म पद्धती म्हणतात. दिस इज नोन ॲज रूल मेथड. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण जर बघितला तर त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला रूल मेथडनं दिलेलं आहे अगोदर आणि यादी पद्धतीने लिहा असं म्हटलं होतं. तर इथं काय दिलंय पहा. B is a set of all x such that x is a perfect square number between 1 to 20. B हा अशा एक्सचा संच आहे की x हे 1 ते 20 यामधील पूर्ण वर्ग संख्या असावी. 1 ते 20 मधील म्हटले बिटवीन. मग ते 1 ते 20 मधल्या संख्या कोणत्या तर 4, 9, 16 असे 3 घटक भेटतात. तर ही झाली कोणती पद्धती. लिस्टिंग मेथड. दिलं होतं कोणत्या पद्धतीने तर यादी पद्धत. हे सर्व उदाहरणे तुमच्या पुस्तकात दिलेली आहेत. ते फक्त तुमच्या लक्षात यावं यासाठी पुन्हा इथं आपण घ्यायला लागलो. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये इथं आपल्याला यादी पद्धती दिलेली आहे. हिअर what is given listing method and you write rule method. You know C is equal to A, E, I, O, U. आता हे बघितलं तर आपण पटकन लक्षात येते की these are vowels in English. This is a property. हा गुणधर्म झाला. यासाठी कोणतं तरी एक अक्षर वापरा आणि पुढे उल्लेख करा. हे पहा C. C is a set of all y such that this symbol stands for such that. C is a set of all y such that y is vowels in English. C हा अशा y चा संच आहे की y हे इंग्रजीतील स्वर आहेत. त्याच्यानंतरचं उदाहरण आहे D हा अशा y चा संच आहे की y हे इंद्रधनुष्यातील रंग आहेत. D is a set of all y such that y is a color in the rainbow. You know how many colors in the rainbow? 7. इंद्रधनुष्यामधील रंग लिहायचे हे तुम्हाला लिहिता येते म्हणून मी इथं जागा शिल्लक ठेवलेली आहे. यू नो विबजॉर. VIBGYOR. जाता नाही पाणी पी. ताना पी पाजा. याच्यानुसार आपल्याला इथं घटक लिहिता येतात. D इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये ते घटक तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर जो पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे पहा आणखी एक. ते कोणतं आहे. M is equal to 1, 8, 27, 64, 125, comma up to dash dash dash. आता यांचं निरीक्षण केलं. 1,
पुन्हा 8 दिसतो, पुन्हा 27, 64. निरीक्षण केलं तर आपल्याला कळते की हा 1चा घन आहे, 2चा आहे, हा 3चा, हा 4चा, 5चा. थोडक्यात हे सर्व घटक हे घन आहेत. म्हणून आता इथं आपण काय करणार, त्याचा गुणधर्म लक्षात आल्यानंतर मग आपण ते संचाचं नाव लिहिणार. m बरोबर किंवा m हा अशा एचा संच आहे की ए हे काय आहेत, नैसर्गिक संख्यांचे घन आहेत. मग ते कुठपर्यंत आहेत हे दर्शवण्यासाठी हे पहिलं दाखवा. 1 2 3 4 5 कॉमा अप टू डॅश डॅश, इथं डॅश डॅश दिले, डॅश डॅश. m is a set of all a such that a is a cube of natural numbers which are they 1 2 3 4 5 comma up to डॅश डॅश. तर हे असं तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व्ह करून दिलेले होते. थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन साठी तुम्हाला इथं दाखवलेलं होतं. आता तुमच्या प्रॅक्टिस सेट मधला प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. तर विद्यार्थ्यांनो, प्रत्येक वेळी निरीक्षण करा. सोडवताना तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवा आणि तो प्रॅक्टिस सेट सोडवा. इथं तुम्हाला लक्षात आणण्यासाठी आपण प्रत्येक उदाहरण घेतलेलं आहे. यू नो विच इज फर्स्ट एक्झाम्पल. a is equal to in curly bracket 1 4 9 16 25 36 49 64 81 100. these are elements. observe these elements. पुन्हा बघितलं 1 4 2चा वर्ग दिसतो, 3चा दिसतो, 4चा दिसतो. कळले की आपल्याला हे सर्व घटक हे काय आहेत, वर्ग आहेत. कुठपर्यंत आहेत, 11 पेक्षा कमी. 10चा उल्लेख आहे. तर आता आपण हे गुणधर्म पद्धतीने कसं लिहिणार ते पहा. a is a set of all x such that x is equal to n square. आता इथं आपण सांगितलं की हे जे आपण अक्षर वापरणार आहोत ते अक्षर कशासाठी वापरणार, नैसर्गिक संख्येसाठी. मग ते वर्ग आहे ते आपण असं पुढे सांगतो x is equal to n square. पुन्हा पुढे सांगणार की हे जे छोटा n आहे तो नैसर्गिक संख्येचा घटक आहे. आणि त्याच्या पुढे काय उल्लेख केलेला पहा, n is लेस दॅन ऑर इक्वल टू. हे जे खाली एक रेषा ओढलेली आहे तितकाच असा त्याचा अर्थ होतो. n हा 10 पेक्षा कमी किंवा तितकाच आहे. म्हणजे हे जे नैसर्गिक संख्येचे जे वर्ग आहेत ते एकतर 10 पर्यंतचे आहेत किंवा त्याच्या इतकेच आहेत. 10 पेक्षा कमी किंवा तितकेच. याचा अर्थ होतो लेस दॅन ऑर इक्वल टू, पेक्षा लहान किंवा तितकेच याचा अर्थ होतो असा. तर हे झालं सिम्बॉल मध्ये. a is a set of all x such that x is equal to n square where n belongs to natural number and n is less than or equal to 10. a हा अशा x चा संच आहे की x बरोबर n वर्ग. n हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे. n हा 10 पेक्षा लहान किंवा तितका. दुसरं उदाहरण पहा. b बरोबर 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. तुम्हाला सांगितले फक्त निरीक्षण करायचं. तर आता इथं आपण बघितलं तर काय दिसतात, त्या संख्या 6च्या पाड्यातले दिसतात, 6च्या पटीतले दिसतात. 6, 12, 18, 24. तर त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण निरीक्षण करतो आणि गुणधर्म कळतो तेव्हा उल्लेख करा b हा अशा c चा संच आहे की c बरोबर 6n. हे n हे काय आहेत, नैसर्गिक संख्यांसाठी आपण गृहीत धरलो. हे दाखवण्यासाठी इथं पुन्हा सांगतो n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आणि ते n हे कसे आहेत, 9 पेक्षा लहान. म्हणजे जेव्हा आपण इथं 6n म्हणतो तेव्हा 6च्या पटीतले सिद्ध होते, कारण त्या दोघांच्या मध्ये गुणिले असते. पण ते कुठपर्यंत गुणणार, फक्त आपण 9 पेक्षा कमी म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18 असं कुठपर्यंत घेणार आपण, 6 8 48. कारण इथं उल्लेख केला आपण. जर हे चिन्हात लिहिणं असं खूप अवघड वाटत असेल तर सरळ सरळ बी हा अशा c चा संच आहे की c हे 6च्या पटीतील संख्या आहेत आणि त्या कशा आहेत तर 54 पेक्षा लहान, असं सुद्धा चालतं. तिसरं, c बरोबर महिरूपी कंसात s, m, l, e. c is a set of all y such that y is a letter in the word smile. आता आपण स्पेलिंग बघितलं तर लक्षात येत नाही, पण बघितलं तर कळावं की हे स्माइलचं स्पेलिंग आहे. कारण SMILE. C is a set of all y such that y is a
लेटर इन द वर्ड स्माइल. लेटर इन द वर्ड स्माइल. सी हा अशा वायचा संच आहे की वाय हे स्माइल या इंग्रजी शब्दातील अक्षरे आहेत. शेवटचा आणखी एक पहा. डी बरोबर. आता हे बघितलं संडे, मंडे, ट्युसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे तात्काळ कळते आपल्याला की दीज आर डेज इन अ वीक. तर आपण लिहू शकतो इथं की डी इज अ सेट ऑफ ऑल बी सच दॅट बी इज अ डेज इन अ वीक. उल्लेख काय केला आपण, डी हा अशा बीचा संच आहे की बी हे काय आहेत, आठवड्यातील दिवस आहेत असा उल्लेख करतो. डी इज अ सेट ऑफ ऑल बी सच दॅट बी इज अ डे ऑफ वीक. त्याच्यानंतर एक शेवटचं उदाहरण जे आहे ते पहा. एक्स इज इक्वल टू ए कॉमा ई कॉमा टी. आता हे थोडंसं बघितलं तर पटकन लक्षात येत नाही काय असेल बाबा. ए ई टी. काही जणाला ईट वाटते, काही जणाला टी वाटते. दोन्ही उत्तरे बरोबर येतात. मग ते लिहिताना आपण कोणतेही एक लिहा. एक्स इज अ सेट ऑफ ऑल ए सच दॅट ए इज अ लेटर इन द वर्ड इट. एक्स हा अशा एचा संच आहे की ए हे ईट या इंग्रजी शब्दातील अक्षरे आहेत. तर याला म्हणतात गुणधर्म पद्धतीने लिहिणे. तर विद्यार्थ्यांनो, असं आपण संच लिहिण्याच्या दोन पद्धती अभ्यासलो. एक यादी पद्धती आणि गुणधर्म पद्धती. you know two methods of writing sets. लिस्टिंग मेथड, रूल मेथड. या दोन्हींना अनुसरून तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. तो होमवर्क तुम्ही व्यवस्थित सोडवा. प्रत्येक वेळी त्याचं निरीक्षण करा की त्या उदाहरणामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे आणि मग सोडवा. सो हिअर वी स्टॉप today's video. See you again tomorrow. Thank you.